त्या संदर्भात आम्ही पण नगरपालिकेला सांगितलेलं आहे, की आरोग्याचा प्रश्न जर निर्माण होत असेल तर कायदेशीर कारवाई करा. त्याच्यामध्ये कोण माझा आहे, कोण तुमचा आहे, हे न विचार करता लोकांचा असलेला जिव्हाळ्याचा प्रश्न सुटला पाहिजे, या अनुषंगाने आम्ही कार्यरत आहोत. बघा सगळं काय आहे, पहिली गोष्ट तुम्ही काय नाव घेतलात? कोण आहेत नाही माहिती. पहिली गोष्ट सगळ्यात मी जर नगरपालिकेचा नगरसेवक आहे, तर मग मी सेवक आहे. हा सेवक हा जनतेचा आहे. तर जनतेमध्ये जेव्हा आपण जातो किंवा काम करतो, विकासात्मक कामाची चर्चा झाली पाहिजे. विकासात्मक मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे. हे हिंदू, मुस्लिम हे राजकारण बघा ज्यांना कामधंदे नाहीत ना, जे फालतूचे बसलेले आहेत, कोण काय बोलते त्यांनी आम्हाला काही फरक पडत नाही. पावसाळा तोंडावर टेपला आहे. काही दिवसातच पावसाळा सुरू होईल, भात पेरणी सुरू होईल. या ठिकाणी चिपळूण नगरपालिकेची कौन्सिलची बैठक आज पार पडली. बैठकीत नेमकं काय घडले जाणून घेतोय. आपल्याकडे काँग्रेसचे गटनेते साजिदभाई सरगुरू उपस्थित असेल. काय सांगाल कौन्सिलच्या बैठकीत नेमकं काय? आज नगरपालिकेची विशेष सभा होती. विशेष सभाच्या अनुषंगाने येणाऱ्या आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात जोरदार चर्चा झाली. त्यामध्ये असतील बोटीच्या वेळेस असतील, ऐत्या वेळेला लोकं जर फ्लडमध्ये आहेत तर त्यांच्यासाठी एनडीआरएफची टीम नसली तर आपले असलेले स्विमर्स कसे आपण अपॉइंट करता येतील, रस्सीचे बंडल, त्याच्यानंतर लाईफ जॅकेट, डॉक्टर जर समजा इतर भागातनं कुठं काय होतंय तर त्याच जागेतला त्याच भागेतला डॉक्टर आपण अपॉइंट करतोय. हे अशा पद्धतीचे चांगल्या पद्धतीचे धोरणात्मक विषय आज नगरपालिकेने घेतलेले आहे आणि येणाऱ्या पावसात आम्ही आणि असलेले सगळे आमचे सगळे नेमलेले कर्मचारी अधिकारी हे सगळे सज्ज असणार. येत्या पावसात चांगल्या पद्धतीने लोकांसाठी उपाययोजना केलेली आहेत. गाळाचं प्रमाण काय आहे? कारण आपण 2021चा पूर पाहिला, आपण स्वतः अनुभवला आहे, साऱ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. गाळाचं नेमकं प्रमाण काय? साहेब काय झालं की आजच्या डेटला असलेल्या गाळ जो काढला जातोय नदीतून त्या अनुषंगाने खोलाई जास्त प्रमाणात झालेली आहे. तर आत्ता सध्या परिस्थिती असा आमच्या अनुषंगाने की फ्लड वगैरे हा येणार नाही. तरीसुद्धा असलेला आपण आपली जबाबदारी किंवा ही नैतिकता स्वीकारलीच पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण चालतोय. आपण 2-3 वर्ष साधारण पाहतोय एनडीएफची टीम आहे ती मे महिन्यामध्ये दाखल होते, पण अजून एनडीएफची टीम या ठिकाणी दाखल झालेली नाही. काय सांगाल? सर एनडीआरएफची टीम पण येईल आणि नगरपालिकेने स्वयं असलेले कर्मचारी नेमलेले आहेत. त्या अनुषंगाने आम्हाला बाहेरनं आणायची गरज लोकांना लागणार नाही. तरीसुद्धा आम्ही ऑप्शनेबल ती वस्तू ठेवतो. चिपळूणमध्ये आज मोठ्या इमारती पाहतो आपण. खूप मोठ्या मोठ्या इमारती झालेल्या आहेत. 7 मजल्या असो, 5 मजल्या असो. पण ते एस टी पी प्लॅन कुठेही दिसून येत नाही. साजिदभाई सरगुरू याच्यावरती आउट होणार. असे काय झालं आहे की भुयारी गटारासंदर्भात ज्याच कब्बशीसारखी सिटीचा जो भौगोलिक आकार आहे त्या अनुषंगाने 3 स्पॉटिंग केलेले आहेत. एक पेटमापच्या भागामध्ये केलेलं आहे जेणेकरून पाणी रिव्हर्समध्ये घेता येईल. दुसरा माझा प्रश्न तुम्हाला कळला नाही. बिल्डिंग झालेल्या आहेत. बिल्डिंगला एस टी पी प्लॅन्ट असतो. म्हणजे मुळात त्या ठिकाणचं सांडपाणी जे आहे त्या प्लॅनला सोडला जातो आणि त्यानंतर त्याचं ते सर्क्युलेशन तुमच्या त्या नगरपालिकेमध्ये गटार लाईनला होतं. तसं आता होत नाही. डायरेक्ट पाणी नगरपालिकेच्या गटारला सोडलं जातं. असे जे बिल्डर आहेत त्यांच्याबाबतीत तुम्ही काय सांगाल? त्या संदर्भात आम्ही पण नगरपालिकेला सांगितलेलं आहे की आरोग्याचा प्रश्न जर निर्माण होत असेल तर कायदेशीर कारवाई करा. त्याच्यामध्ये कोण माझा आहे, कोण तुमचा आहे, हे न विचार करता लोकांचा असलेला जिव्हाळ्याचा प्रश्न सुटला पाहिजे, या अनुषंगाने आम्ही कार्यरत आहोत. पण सध्या स्थिती कुठेही तो प्लॅन दिसत येत नाही आणि रेल लाईन ब्ल्यू लाईनचा विषय असून सुद्धा अजून सुद्धा नगरपालिकेने परवानगी दिलेली आहेत. मोठमोठ्या गडगंज इमारती उभ्या आहेत. काय सांगाल? साहेब काय झालं आहे, जर एखादी इमारत ज्याच्या समजा 2021 नंतर जर 2 कॅटेगरीमध्ये नेमलेले आहेत. जर जुना बांधकाम असेल आणि त्याच्यावरती जर नवीन करायचं तर रिकन्स्ट्रक्शनसाठी त्यांना परवानगी दिली जाते. जर का ब्लू लाईन नसेल आणि रेड लाईन असेल तर त्याचा एक स्टीलचा काहीतरी स्लॅब टाकला जातो. त्याच्या अनुषंगाने नंतर वरती स्लॅब उचलू शकतो. पार्किंग नंतर तुम्ही बांधकाम करू शकतो. तिसरा, जर तिथं कायच नाही आहे आणि ग्रीन झोन आहे आणि तिथं जर शेती जागा आहे, अशा जागेत जर झालेलं असेल तर तुम्ही आम्हाला त्या 100% त्याच्यावर कारवाई केली जाईल. सध्या चिपळूणमध्ये एक व्हिडिओ खूप जोरदार व्हायरल होतोय हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन. पाणी सभापती निहार कोळ्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय. त्याच्यामध्ये सरळ बोलले आहेत की या ठिकाणी मला मुस्लिम मतांची गरज नाही असं ते म्हणतात. काय सांगाल? बघा सगळं काय आहे, पहिली गोष्ट तुम्ही काय नाव घेतलात? निहार कोळे. कोण आहेत नाही माहिती. पहिली गोष्ट सगळ्यात मी जर नगरपालिकेचा नगरसेवक आहे तर मग मी सेवक आहे. हा सेवक हा जनतेचा आहे. तर जनतेमध्ये जेव्हा आपण जातो किंवा काम करतो, विकासात्मक कामाची चर्चा झाली पाहिजे. विकासात्मक मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे. हे हिंदू, मुस्लिम हे राजकारण बघा ज्यांना कामधंदे नाहीत ना, जे फालतूचे बसलेले आहेत त्यांना असं भोकण्याची सवय आहे. तर कोण काय बोलते त्यांनी आम्हाला काय फरक पडत नाही. आणि नैतिकतेची जबाबदारी स्वीकारायची असेल तर लोकांना जर खारे पाणी येते ना, ते गोडं करून द्या, तर आम्ही तुमचा वाह करू. आजचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मी नगरपालिकेच्या विषयावर बोलतोय. मला तुम्ही आज दुसरा विषय प्रश्न विचारल्यामुळे मला त्याला बोलायला लागते.
तो कोण आहे, काय आहे, त्याची नैतिकता काय आहे किंवा त्याची विचारसरणी काय आहे ते त्याला माहिती. पण जर गटारातला बेंडूक असेल तो समुद्रात पोहू शकत नाही. म्हणून जे वरच्या लेवलला काम चालते किंवा काय करतायत त्यांनी अशी भूमिका स्पष्ट करावी की जी माझी भूमिका आहे तीच माझ्या शिवसेनेची भूमिका आहे, तीच उपमुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. ते सांगतायत ना, त्याच्यामध्ये मी पण काहीतरी ऐकलं, खंडोळे काय काय विषय आहेत ना, तो खंडोळे वगैरे विषय. त्याने असं उल्लेख केला आहे की खांडोळी केल्याशिवाय इथल्या लोकांना समजणार नाही की काय हिंदुत्व नेमकं काय ते. म्हणजे कुठेतरी क्रिमिनल माइंड असं दिसून येतं. काय सांगा? साहेब बघा कसं आहे, त्यांनी बोललं, त्यांनी माझ्या भागाचं पण नाव घेतलं असं मी ऐकलं. त्यांनी कोर्टचा उल्लेख त्याने त्याने आमच्याकडे यायचं, मी 100% पुष्पगुच्छ घेऊन स्वागताला उभा आहे. पण त्यांनी कामाच्या निमित्ताने यायचं. दुसऱ्या उद्देशाने येत असाल तर मग ते तुम्हाला माहिती आहे, मला सांगायची गरज नाही. दुसरा विषय तो त्यांच्या नैतिकतेचा विषय आहे. ज्याची मानसिकता खालवलेली असते तो हिंदू मुसलमान हा प्रचार आणि प्रसार करतो. ज्याच्याकडे कामाचा काही विषय नसतो तो अशा पद्धतीची भूमिका मांडतो. तुम्हाला माहिती आहे ना की गाढवाला गुळाची चव नाही, त्या अनुषंगानेच हा सगळा विषय आहे. तर मला एक गोष्ट समजते, जर समजा एक नॉन मुस्लिम मुलगी आहे आणि मुसलमान मुलगा आहे, दोघांच्या असलेल्या अंडरस्टँडिंगने विषय झाला आणि त्याला तुम्ही लव जिहादचा अर्थ देताय. जर समजा मुलगा हा नॉन मुसलमान असेल आणि मुलगी जर मुसलमान असेल, मग त्याला कुठला अँगल द्याल तुम्ही? त्याला कुठला अँगल द्याल? लोकांच्या मध्ये काहीतरी संभ्रमाचं वातावरण तयार करायचं आणि तोंडात येईल ते बोलायचं, हे फालतूगिरीचे धंदे आहेत. माझ्याकडे कामं भरपूर आहेत हो, मला काम करायचं आहे आणि मी त्या अनुषंगाने आलो आहे. असलेल्या मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला जर निवडणुकीत पार पाडली ना, तर मी असा उभा राहून बोलणार नाही नगरसेवक नाही झालो तरी चालेल. 100% पुढच्या वेळेला पण माझीच लोक मलाच नगरसेवक करतील ह्या अनुषंगाने मला पुढे जायला पाहिजे. हे फालतूचे धंदे घेऊन बसायचे मला नाही आवडत. आणि त्या अनुषंगाने आणि कोण तो, मी कशाला त्याच्यावर बोलू आणि त्याचा काही संबंध आहे ते बोलण्यासारखा? तुम्ही प्रश्न विचारत असाल तर माझ्याकडे विकासात्मक विचार. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत त्यांचा प्रश्न उपस्थित सर ऐका बघा, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. ते संविधानाने त्यांना दिलेला अधिकार आहे. मी आणि तो कोण नाही आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, असलेला मुद्दा आत्ता काय आहे महत्त्वाचा की लोकांची बेरोजगारी वाढते. यांना जर आत्ता करायचं असेल काय तर 4 नॉन मुस्लिम घरात जर कुणाला रोजगार द्यायचा असेल त्या अनुषंगाने जावा बोला. तुमच्यात ताकद असेल तर वर्षभर त्या कुटुंबाला पाला, वर्षभर त्यांच्या कुटुंबाला काय होते ते बघा. हे फालतूचे धंदे करू नको, फालतूचा धंदा आहे हा. आणि यांना वाटत असेल असं की काहीतरी शायनिंग मारली म्हणून झालं, काही नाही होतो. कुठेतरी चिपळूणमधली शांतता बिघडण्याचं काम होतंय असं वाटत नाही तुम्हाला? सर, हे एकंदरीत ऐका, चिपळूण हे संस्कृती नगरी आहे. चिपळूणमध्ये सगळे गुन्हेगार नांदत असतात. पण अशा पद्धतीने तर माहितीसाठी सांगतो की कोकणामध्ये असे कैक आले आणि कैक गेले. त्यांनी हिंदू मुसलमान घडवण्याचा प्रयत्न केला पण ते होत नाही. आमचा सलोखा एवढा स्ट्रॉंग आहे ना की हे अशी किती माकडं आल्या उडे मारले काय फरक पडणारा नाही आहे. ते त्यांना मुबारक. पहिली गोष्ट, कंजेश्वरीची जेव्हा पालखी निघतात देवीची, तेव्हा ती देवीची पालखी मुसलमानाच्या घरातून निघते. म्हणजे मानकरी मुस्लिम जरी असले. आणि मला एक गोष्ट सांगायची, अशा वेळेला पालखी असली तरी आम्ही खांद्यावर घेऊन नाचतो. जर समजा आमच्याकडनं पालखी गेली तर आमच्या घरातली लोक रस्त्यावर उभे असतात की नारळ गेला पाहिजे. अशी असलेली परंपरा हे अशा 2-3 माकडांनी नाही होणार काय? त्यांना बोला काय जर करायचं असेल ना, असं काय असेल तर चांगलं काम करा. हे द्वेष पसरवण्याचा हे करून कोण मोठं होत नाही. आणि नैतिकता स्वीकारली पाहिजे. आधी गोष्ट अशी, हे काय सांगतायत की खंडोळ्याने ह्या शब्दाने ना, हे शब्द बोलायला चांगलं आहे, ह्याला प्रशासन आहे, प्रशासन बघल त्यांच्या स्तरावरती. माझा काही तो मुद्दा नाही. माझा मुद्दा काय आहे, विकासात्मक काम, हे फालतूगिरी नाही. आणि ह्यांच्याकडे पडलेला जर कामधंदा नसेल तर हे लोक असेच करणार. माझं आत्ता काय आहे, GDP पडली त्याच्यावर बोल. मी तुम्हाला चॅलेंज देतो, हे असलेल्या संबंधित जे लोकांनी ज्या वक्तव्य केले त्यांनी माझ्या 4 प्रश्नाची उत्तरे द्यायची की लव जिहाद हा संविधानिक शब्द आहे का, ह्याचा काय अर्थ आहे, यांनी सांगायचं मला. पहिला प्रश्न लव जिहाद, दुसरा प्रश्न त्यांनी पहिला विचारायचा. दुसरे 4 प्रश्न मी आता विचारले. सांगा ना तुम्ही आता बोललात ना. नाही संजित भाई, तुम्ही आता म्हणालात की 4 प्रश्न विचारणार. 4 प्रश्न आमच्यासमोर मीडियाच्या मध्ये विचार. पण मला ऐका ना, मी आज त्यांना प्रश्न आता विचारले ना, तर ते येणार तयारी करून, त्याऐवजी त्यांना माझ्यासमोर बसवा, डिबेट करावं. 100% बसवा त्यांनी माझ्यासमोर. आणि मला त्यांनी 4 प्रश्न मी जे विचारेन ना त्याचे उत्तर द्यायचे. आणि तुम्ही ज्यांनी जर उत्तर दिले ना, मला जर त्यांनी सांगितलं माफीनामा लिहून द्या, मी जागेवर देईन. लावली शर्त. तुमच्या पत्रकारांनी पण बघू दे की त्यांनी 4 माझ्याकडे शब्दाची उत्तर द्यायची. त्यांनी 4 प्रश्नाची पत्रकारांनी पण शब्द द्यायचे. प्रश्न पत्रकारांनी त्यांना समोर बसवायची आणि त्यांच्या समोर यांनी उत्तर द्यायची लाईव्ह स्वरूपात. की असलेले 4 प्रश्न माझे, त्याचे उत्तर त्यांनी द्यायचे. तुम्ही निहाल कोळीवर डिबेट करायला तयार आहात? बघा, पहिली गोष्ट तुम्ही निहाल कोळीवर डिबेट 1001% निहार कोळे कोण आहे ना त्याच्यासोबत मी त्याला डिबेट करायला तयार आहे. दुसरी गोष्ट,
आत्ताची परिस्थिती अशी आहे, काही नगरसेवक आहे तो त्याची लाकडाची चोरी चालली आहे. शाळेची लाकडं त्यांनी चोरी करतात आणि विकतायत. ही काय परिस्थिती आहे? म्हणजे काय नैतिकता तुमची? कुठली नैतिकताची स्वीकारताय तुम्ही आणि काय आहे? माझे 4 प्रश्न आहेत. त्याचे त्यांनी उत्तर द्यायचे. मी सल्यूट मारेन. अनएज्युकेटेड लोकं असतात ना, ते अशा पद्धतीचे वक्तव्य करतात. हे मला समजतंय. काहीतरी बोलायचं, निघून जायचं आणि हे शांततेचं वातावरण आहे. कशाला दूषित करायचं आणि काय गरज आहे? त्यांनी काय तुझा पक्ष वाढणार आहे? मी बोलतोय 100% आपल्या समाजाची भूमिका मांडलीच पाहिजे. पण त्या भूमिकेत रामाची भूमिका असली पाहिजे. रामदेवताची भूमिका असली पाहिजे. त्यांनी काय केलंय? एक आदेशापोटी 14 वर्षाचा वनवास काढलाय. म्हणजे त्यांनी काय केलंय हे त्यांनी स्वीकारलं पाहिजे. हे त्यांच्याकडे नाही अजून काय. फक्त यायचं, वायफळ बोलायचं, निघून जायचं. माझं अजून तुम्हाला आहे, की मला तुम्ही विचारलात, पण ह्या प्रश्न सगळे काय तुम्ही करताय ना, त्या प्रश्नात मला इंटरेस्टच नाही. माझ्याकडे कामं पडली आहेत. माझी लोकं येतात, मला कामं विचारतात. मी त्या कामानिमित्त विचारा. त्यांच्या पक्षाची भूमिका काय, त्यांची काय? अहो साधं सुद्धा निहार कोहलीने पक्षावरती काय बोलला नाही, शिवसेनेबद्दल काय बोलला नाही, हिंदुत्वाबद्दल बोललाय. तो परत बोललाय मी शिवसेनाबद्दल बोलत मला नाही. एक गोष्ट सांगा, चला राहू दे. तुम्ही बोलताय मी पक्षाबद्दल नाही. कुठल्या पक्षाचा उमेदवार आहे? मग ती भूमिका नाही का? आमच्या वरच्या नेत्यांची पण भूमिका ती आहे. म्हणजे तुमची नेते कोण? त्यांची भूमिका हीच आहे का? स्पष्ट करा. आम्ही पण बघतोय ना, स्पष्ट करा की. आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. त्यांनी बोलवा की आम्हाला मुसलमान मताची गरज नाही. 100% नसेल. भविष्य येणार आहे. आजच काळ संपला नाही. हे लक्षात ठेवायचं. हा चक्रकाळ आहे. हा फिरूनच येणार. म्हणून जास्त माणसांनी बोलण्याच्या ऐवजी कमी बोलावं आणि कामात ना आपलं साध्य करावं. पावसाच्या दृष्टीने गोळकोटच्या कडे कसं पाहता, तुमच्या प्रभाकडे कसं पाहता? साहेब, माझ्या प्रभागाकडं आजच्या पद्धतीत नगरपालिकेने नेमलेले कर्मचारी आहेत, लाईफ जॅकेट आहेत, बोट्स आहेत, ह्या सगळ्यांचे नियोजन झालेलं आहे. तरीसुद्धा आमची असलेल्या गोलकरोडची जेवढी पोरं आहेत, ही पोरं स्वतः स्वयंसेवक होतात आणि त्या वेळेला उठून येतात आणि लोकांसाठी मदत करत असतात. आणि तसंच पद्धतीने आम्ही सर्व म्हणून काम करत राहू. आणि यात आमचंच नाही, बाकी इतर भागात पण काय अडचण असली तर आमची पोरं सगळ्यात पहिले धावतात आणि मदतीला पुढे येतात आणि तेच ह्या वेळेला पण करणार. हे होते या ठिकाणी गटनेते. मला बोलायला विसरलो. त्याच्यात काहीतरी एक सेंटेन्स होता. मग अशी तुम्ही बोलता बोलता थांबलात, की नगरसेवक कुठल्या समाजाचा, काय तो विषय? हिंदू समाज नगरसेवक असेल. मग आज आमची जर नगराध्यक्ष बुद्ध समाजाचा असतील तर ते तुम्हाला नको आहेत का? तुमचं काय म्हणणं हे आम्हाला स्पष्ट करा. त्यांना लोकांनी निवडून दिलं आहे. त्यांना एक समाजाने नाही निवडून दिलं आहे, त्यांना सगळ्या समाजाने दिलं आहे. आज द्रौपदी मुर्मू जे आहेत ते कुठल्या समाजाच्या आहेत? राष्ट्रपती आहेत. ते कुठल्या समाजाच्या आहेत? आपल्या देशाच्या राष्ट्रपती कुठल्या समाजाचे, त्यांनी उत्तर द्यायचं. मग ते पण तुम्हाला नको झालेत का? अशी उत्तरं दिलीत तर आम्हाला बरं वाटेल. हे फालतूचं बोलायचं आणि निघून जायचं काम नाही आहे आमच्याकडे ते. आपण या ठिकाणी पाहिलं, त्या ठिकाणी वायफळ बोलणं आणि निघून जाणं हे आमचं काम नाही. आमचं काम फक्त विकास काम करणे हे आहे आणि त्या पलीकडे जाऊन सर्वांना बरोबर घेऊन एक संघ कसे राहतील हे काम आम्ही करत राहतो. कॅमेरामॅन सायसस निसार शेख, नवराष्ट्र चिपळूण.